आता आपल्याला काय करायचंय? आता मी लॉग इन केलं, ठीक आहे. बट आता मला लॉग आउट करायचंय आणि या ठिकाणी माझ्याकडे बटनच नाहीये. सो मला काय करावं लागेल? एक बटन ऍड करावं लागेल. आणि लॉग इन फंक्शनलिटी मध्ये मला काय करावं लागेल? माझा जो डेटा आहे तो सेट करावा लागेल. एकतर सेट कसा करणार मी? लॉग इन साठी डेटा मला काय करायचा आहे? फॉल्स सेट करायचा आहे माझ्या स्टेटचा. सो जर या ठिकाणी आलो मी, ठीक आहे. ही जी लॉग इनची व्हॅल्यू आहे, ठीक आहे, सेट इज लॉग इन, याला मला काय करायचंय? फॉल्स सेट करायचंय लॉग आउट झाल्यानंतर. आणि हे जे सेशन आहे, ठीक आहे, हे पण मला काय करायचंय? रिमूव्ह करायचंय. सो यासाठी आपण काय करतो बेसिकली? आपली जी फंक्शनॅलिटी आहे, ठीक आहे, ते आपण काय करणार आहे? आपल्या सॉरी, या फंक्शन आपण काय करणार आहे? आपल्या लॉग आउटच्या पेजवरती किंवा लॉग आउट बटनवरती आपण काय करणार आहे? कॉल करणार आहे आणि याला काय करणार आहे? रिमूव्ह करणार आहे. सो याला रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करतो बेसिकली? आपलं जे फंक्शन आहे ते या ठिकाणी कॉल करणार आहे आपल्या नाव बार मध्ये, ठीक आहे. म्हणजे आपला जो नेव्हिगेशन मेनू आहे, ठीक आहे, हा आपला नाव बार कॉम्पोनंट आहे. याच्यामध्ये आपण काय करणार? लॉग आउटचं एक बटन बनवणार, ठीक आहे. लॉग आउटचं बटन बनवल्यावर काय करणार? त्या ठिकाणी आपण काय करणार? आपल्या सेशनची व्हॅल्यू रिमूव्ह करणार, ठीक आहे. आणि रिमूव्ह झाल्यानंतर आपण काय करणार आहे? आपल्या लॉग इन पेजवरती येऊ शकतो, ठीक आहे. सो या ठिकाणी जर मी आलो, ठीक आहे. सो या ठिकाणी कॉम्पोनंट मध्ये माझा नेव्हिगेशनचा जो कॉम्पोनंट आहे नाव बार, ठीक आहे, याच्यामध्ये जर आलो मी, इथं काय करायचं? मला एक सिंपल एक बटन ऍड करायचंय लॉग आउट साठीचं. आणि ते लॉग आउटचं बटन काय करायचंय मला? बेस्ड ऑन क्लिक मला काय करायचंय? लॉग आउट करायचंय. सो इथं काय करतो मी? डुप्लिकेट व्हॅल्यू करतो या ठिकाणी एक. याला नाव देतो मी लॉग आउट, ठीक आहे. सो या ठिकाणी काय केलं? मी लॉग आउट बटन या ठिकाणी ऍड केलं. आता मला काय करायचंय? फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मला काय करायचं? एक ऑन क्लिक वरती एक फंक्शन कॉल करायचंय. आणि त्या फंक्शन मध्ये काय असणार आहे? माझं ऍक्च्युअल कोड असणार आहे माझा सेशनच्या व्हॅल्यूला रिमूव्ह करण्यासाठीचा. सो सेशनच्या व्हॅल्यू रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करतो? बेसिकली लोकल स्टोरेज डॉट रिमूव्ह आयटम, आणि आपलं जे त्या ठिकाणी आयटमचा की सेट केली ते आपण काय करतो? या ठिकाणी रिमूव्ह करतो. सो इथं काय करतो? एक कॉन्स्ट, एक व्हेरिएबल क्रिएट, सॉरी, फंक्शन क्रिएट करतो. कॉन्स्ट, याचं नाव देतो मी लॉग आउट, ठीक आहे, लॉग आउट युजर. आता या ठिकाणी काय करायचंय? याला कुठलाही पॅरामीटर नाही पास करायची गरज आहे, कारण आपल्याला काय करायचं? नॉर्मली फक्त काय करायचंय? युजरचा जो सेशन आहे तो क्लिअर करायचा आहे. सो मी काय करतो? या ठिकाणी लोकल स्टोरेज जे आहे, ठीक आहे, याला फक्त क्लिअर करणार आहे. सो मी काय करतो? या ठिकाणी आपलं फंक्शन या ठिकाणी राईट करतो. त्यानंतर लोकल स्टोरेज डॉट रिमूव्ह, ठीक आहे. आणि काय रिमूव्ह करायचंय? जो आपण आयटम सेट केला या ठिकाणी, सॉरी, ऍप डॉट टीएसएक्स मध्ये, तो काय करायचा आहे? सिम्पल रिमूव्ह करायचा आहे. सो या ठिकाणी काय करतो? मी रिमूव्ह करतो, ठीक आहे. आता हे फंक्शन मला कॉल करायचंय माझ्या ह्या बटनच्या क्लिक वरती. सो मी काय करतो? इथं ऑन क्लिक या ठिकाणी लिहितो. सो ऑन क्लिक, आणि माझं ऑन क्लिक फंक्शन काय कॉल करणार आहे? ठीक आहे, हे युजर लॉग आउटचं फंक्शन, ठीक आहे. अशा प्रकारे याला थोडंसं खाली घेऊ आपण, ठीक आहे. सो हे झालं माझं बेसिकली लॉग आउटचं क्लिक बटन, ठीक आहे. सो इथं सेव्ह केलं मी. आपण UI ला जाऊ आता, ठीक आहे. एकदा रिफ्रेश केलं, ठीक आहे. सध्या रिफ्रेश करतोय तरी मी त्या पेजवरती आहे, कारण अजून आपल्याकडे काय? लॉग आउटच्या बटनवरती मी क्लिक केलेलं नाही, ठीक आहे. या ठिकाणी मी लॉग आउटच्या बटनवरती क्लिक करतो. या ठिकाणी एक आणखी म्हणजे स्टेप बाकी आहे. जर मी लॉग आउटवरती क्लिक केलं तर डायरेक्ट तो लॉग आउट लॉग इनच्या स्क्रीनवर जाणार नाही, ठीक आहे. का? तर त्याचं रिझन मी लॉग आउट क्लिक केल्यानंतर सांगतो, ठीक आहे. सो याच्यावर क्लिक केलं मी. जस्ट सेकंड. ओके, ठीक आहे. या ठिकाणी काय झालं? आपण लॉग आउटवर क्लिक केलं तर आपलं काय झालं? सेशन क्लिअर झाला, ठीक आहे. आणि त्याला काय झालं? हा जो मेनू आहे, ठीक आहे, त्याला तो भेटला नाही. तो काय झाला? बाय डिफॉल्ट लॉग इनच्या बटनवरती गेला, ठीक आहे. सो मी या ठिकाणी काय करतो? लॉग इन परत एकदा करतो, ठीक आहे. तो थर्ड युजर घेऊ आपण आता. लॉग इन केला, ठीक आहे. या ठिकाणी लॉग इन केलं मी, ठीक आहे. होम पेजवरती आलो किंवा कुठल्या पण पेजवरती गेलो तर काय होतं? मी या ठिकाणी काय होतंय? मला प्रॉपर या ठिकाणी लॉग इन भेटतंय, ठीक आहे. सो एक चेंज या ठिकाणी काय केलंय मी? नेव्हिगेशन ते आहे ते काय केलंय? सेट केलं होतं, ठीक आहे. सो या ठिकाणी काय करतो? मी याचं नेव्हिगेशन मला काही करायचं नाहीये. म्हणजे ज्यावेळेस मी जर लॉग आउट वरती क्लिक करेल तर मला कुठल्याही पेजवरती नेव्हिगेट करायचं नाहीये. तो नेव्हिगेट झाला म्हणून काय झाला? तो डायरेक्ट रिडायरेक्ट झाला आपल्या पेजवरती, म्हणजे एका लॉग इन पेजवरती गेला, ठीक आहे. कारण त्याला ते नेव्हिगेशन जे आपण करतो त्याला भेटलं नाही. सो या ठिकाणी काय करायचं आपल्याला? कोणतं पण लॉग इन किंवा लॉग आउटची जी फंक्शनलिटी असेल, लॉग आउटच्या बटनवरती आपल्याला नेव्हिगेट नाही करायचंय. सिम्पल हे फंक्शन कॉल करायचं आणि हे आयटम रिमूव्ह करायचं आहे, ठीक आहे. सो या ठिकाणी केलं मी. याला सेव्ह करतो, ठीक आहे. आणि काय करू आपण?
परत एकदा ब्राउझरवरती आलो. ठीक आहे. आता अजून करू की आपण आयटम मास्टरच्या पेजवरती होतो किंवा कॉन्टॅक्टच्या पेजवरती आहे. आता मी करतोय लॉग आउट. ठीक आहे. या ठिकाणी लॉग आउट केलं मी. ठीक आहे, लॉग आउट झाला तो. बट अजून पण तो काय कॉन्टॅक्ट पेजवरतीच आहे. जर आता मी नेव्हिगेट केलं तर तो काय करेल, लॉग इनला जाईल. म्हणजे काय, या ठिकाणी काय काय आलं, आपण जी व्हॅल्यू या ठिकाणी लॉग आउट केल्यानंतर रिमूव्ह केली ती काय झाली, फक्त रिमूव्ह झाली. बट आपली जी स्टेट आहे, ठीक आहे, लॉग इनची जी स्टेट आहे ती ऍक्च्युअल मध्ये सेट नाही झाली, फॉल्स. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ही जी स्टेट आहे ती फॉल्स सेट करावं लागेल.